श्लोक 36. सुखन्त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तैच निगच्छति. अर्थ, हे भरतश्रेष्ठ अर्जुना, आता तू माझ्याकडून त्रिविध सुख श्रवण कर, ज्याच्या अभ्यासाने मनुष्याला आनंद होतो व त्याच्या दुःखाचा निसंशय नाश सुद्धा होतो. विवरण: धृती सात्विक असली तर तिच्या सुखाच्या कल्पना सुद्धा सात्विकच असतात. सुखसुद्धा 3 प्रकारचे असते आणि फक्त परिश्रमपूर्वक अभ्यासाने माणूस सुखामध्ये रमतो व दुःखाचा अंत करून घेतो. अभ्यास नसेल तर सुख असून सुद्धा माणसाला त्यात रमता येत नाही व दुःखाचा अंतही करता येत नाही. कोणत्याही इंद्रियांचा विषय तोडून टाकणे एक वेळ सोपे असते, तसेच त्या इंद्रियाला त्याच्या विषयाचे ठराविक किंवा योग्य तेवढे सेवन करून देणे ते पण सोपे आहे. पण त्या इंद्रियांना ठराविक गोष्टच स्वीकारायला लावणे म्हणजे करायला लावणे आणि तसे त्याला वळण लावणे अत्यंत अवघड असते. जसे रोज न चुकता एका विशिष्ट वेळी उठणे, मोजकी व नियमितच झोप घेणे हे अवघड असते. त्यासाठी वर्षानुवर्षे परिश्रमपूर्वक त्या गोष्टीचा सराव व इतर गोष्टींचा संयम सुद्धा करावा लागतो. यासाठी कासवाचे उदाहरण देतात की उवाईला अवेव पसरी ना तरी इच्छा वशे आवरी. आपल्या आजूबाजूला भौतिक सुखाची अनेक साधने उपलब्ध असली तरी त्यात प्रत्येक वेळी आपल्याला सुख वाटतेच असे नसते. असे पहा की अनेक श्रीमंत लोक अशा सुखात रमत नाहीत. ते दुःखीच असतात, कारण ते सुख उपभोगू शकत नाहीत. ते दुःखातच राहतात. मग दुःख विसरण्यासाठी ते मद्यपान, जुगार यासारखी व्यसने करतात आणि याचा परिणाम सुख त्यांचेपासून आणखी दूर दूर जाते व ते जास्तच दुःखात पडतात. म्हणूनच सुखात रमण्याचा अभ्यासच असावा लागतो असे भगवंत इथे सांगत आहेत. सुख व दुःख म्हणजे नेमके काय? तर सुख म्हणजे सु अधिक ख, चांगले आकाश. आकाश म्हणजे आपल्या भोवतालचे व आपल्या आतले आकाश, म्हणजेच परिस्थिती व अंतस्थिती. ती जर चांगली असेल तर आपल्याला सुख असते आणि ती जर वाईट असेल तर आपल्याला दुःख होते. त्याचं कारण असं आहे की आपण एकटेच आनंदात किंवा सुखात राहू शकत नाही. आपल्या अवतीभोवतीची लोकसुद्धा चांगल्या परिस्थितीत असतील तरच आपल्याला ती परिस्थिती उपभोगता येते आणि त्यामध्ये रमता येतं, असं भगवंत सांगत आहेत. आपण अभ्यासाने दुःखाचा नाश करू शकतो. सुख उपभोगण्यासाठी मनाची स्थिती उत्तमच असायला हवी आणि ती अभ्यासाने आपण चांगली ठेवू शकतो. मग बाहेरील वाईट परिस्थिती म्हणजे आकाश आपल्याला त्रास देऊ शकत नाही. मग आपण नेहमीच सुखात राहतो. म्हणजे हे आत्मसुख असते. कारण अभ्यासाने जसजशी आवड उत्पन्न होते तर तशी तशी त्याबद्दलची प्रियता वाढते, म्हणजे ते आपल्याला आवडायला लागतं. तसा तसा दुःखांचा नाश होत जातो. दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांगितलंय, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. येथे साधकाने लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की या सुखाच्या पलीकडे त्याला जायचे आहे, नाहीतर ते सुखसुद्धा त्याला बंधनकारक होते. कारण मोक्ष हा त्या सर्वाच्या पलीकडचा आहे आणि मोक्ष हे आपले अंतिम ध्येय आहे, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबू.